पश्चिम बंगाल झालं, आता भाजपचं पुढचं टार्गेट आहे पंजाब. ज्या पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी भाजपचं नावसुद्धा फारसं घेतलं जात नव्हतं, त्या राज्यात भाजपने गेल्या काही वर्षात प्रचंड ताकद उभी केली. ममता बॅनर्जी यांच्या अभेद्य वाटणाऱ्या किल्ल्यात भाजपने थेट घुसखोरी केली. इतर पक्षातील मोठमोठे नेते आपल्या गोटात घेतले, गाव पातळीवर संघटन वाढवलं आणि राष्ट्रवादाचा मुद्दा आक्रमकपणे पुढे करत स्वतःला मुख्य लढवय्या पक्ष म्हणून उभे केलं. आणि आता बंगालमध्ये सत्ता मिळवल्यानंतर भाजपचं लक्ष पंजाबकडे लागल्याची चर्चा जोर धरते. कारण पंजाबमध्येही भाजपने आत्तापासूनच मोठी मोर्चेबांधणी सुरू केली. इतर पक्षातील वजनदार चेहरे पक्षात घेतले जात आहेत, बूथ पातळीवर संघटन मजबूत केलं जात आहे आणि खलिस्तानसारख्या संवेदनशील मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जाते. पण पंजाबची राजकीय परिस्थिती बंगालपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. इथे शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी अजूनही ताजी आहे, धार्मिक आणि प्रादेशिक भावना खूप प्रभावी आहेत आणि भाजपसमोर अजून मोठी आव्हानं उभी आहेत. मग खरंच भाजप बंगालनंतर पंजाबमध्येही मोठी गेम करणार का? भाजपनं नेमकी कोणती रणनीती आखली आहे आणि 2027च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत राजकारणाचा गेम कसा फिरू शकतो, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. भाजपला स्वतःच्या बळावर कधीही सहज जिंकता आलेला नाही असा एक महत्त्वाचा राजकीय किल्ला म्हणजे पंजाब. पण आता 2027च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी या सीमावर्ती राज्यात अतिशय आक्रमक आणि दीर्घकालीन रणनीती राबवताना दिसते. गेल्या काही महिन्यापासून पंजाबमध्ये भाजप ज्या पद्धतीने राजकीय, सामाजिक आणि मानसिक पातळीवर वातावरण तयार करते ते पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, ती म्हणजे भाजप आता पंजाबला फक्त आणखी एक राज्य म्हणून नाही तर राष्ट्रीय सुरक्षेच्या राजकारणाशी जोडलेलं पुढचं मोठं रणांगण म्हणून पाहते. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीचं सरकार दिवसेंदिवस अधिक असुरक्षित होत चाललंय असा भाजपचा विश्वास आहे. प्रशासनातील गोंधळ, ड्रग्सचा वाढता प्रश्न, शेतकरी आंदोलनानंतर निर्माण झालेली नाराजी आणि सीमावर्ती भागातील वाढती अस्थिरता या सगळ्या मुद्द्यांना जोडत भाजप आता पंजाबमध्ये कमकुवत सरकार विरुद्ध मजबूत राष्ट्रवाद असा थेट संघर्ष उभा करण्याच्या तयारीत आहे. त्यातच अमृतसरमधील खासा इथे लष्करी छावणीजवळ आणि जालंधरमधील BSF पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर झालेली कमी तीव्रतेचे स्फोट भाजपसाठी मोठं राजकीय अस्त्र ठरताना दिसतंय. हे स्फोट केवळ सुरक्षा घटक म्हणून नाही तर यातून सीमावर धोका वाढतोय आणि राज्य सरकार अपयशी ठरते हा संदेश जनतेच्या मनात खोलवर रवण्याचा प्रयत्न झालाय. यासोबतच खलिस्तानी घटक पुन्हा संघटित होत असल्याचं वातावरण तयार करत भाजप पंजाबमध्ये राष्ट्रवादाचं तापलेलं राजकारण पुन्हा केंद्रस्थानी आणते. मात्र भाजपचं सर्वात धोकादायक आणि प्रभावी शस्त्र जर कोणतं असेल तर ते म्हणजे त्यांचं पॉलिटिकल इंजिनिअरिंग. निवडणुकीपूर्वी वातावरण तयार करणं, विरोधी पक्षातील नाराज नेते ओळखणं, त्यांना मोठी ऑफर देणं आणि त्यांच्या भोवती नव्या राजकीय समीकरणाची उभारणी करणं हा भाजपचा सिद्ध झालेला फॉर्म्युला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने हेच केलं, त्रिपुरामध्ये केलं, आसाममध्येही केलं आणि आता पंजाबमध्येही तसाच प्रयोग सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय. पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखर काँग्रेसमधून आले. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी काँग्रेसची साथ सोडली. माजी मुख्यमंत्री अमरदीप सिंग आधीपासूनच भगव्या छावणीत आहेत आणि आता आपमधील काही मोठे चेहरे दिल्लीतील सत्ता केंद्राशी जवळीक वाढवत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राघव चड्डा आणि आपच्या काही राज्यसभा खासदारांच्या हालचालीकडे दिल्लीपासून चंदीगडपर्यंत लक्ष लागलंय. भाजपला माहीत आहे की पंजाबमध्ये फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ता मिळवणं कठीण आहे, म्हणून ते चेहरे शोधत आहेत. असे चेहरे जे पंजाबच्या प्रादेशिक भावनांनाही हात लावू शकतील आणि दिल्लीशी मजबूत नातेही ठेवू शकतील. आणि इथेच भाजपच्या रणनीतीचा सर्वात मोठा फॉर्म्युला समोर येतो. घराणेशाहीमुळे नाराज झालेल्या महत्त्वाकांक्षी नेत्यांना पकडा आणि त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी आणा. शुवेंदू अधिकारी आणि हेमंत बिश्वा शर्मा यांचं उदाहरण हेच सांगतं. बंगालमध्ये शुवेंदू अधिकारी हे फक्त एक नेता नव्हते, ते नंदीग्राम आंदोलनाचा चेहरा होते. ममता बॅनर्जी यांना रस्त्यावरील संघर्षातून सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेकांना वाटत होतं की भविष्यात तृणमूल काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्याकडे जाईल, पण अचानक अभिषेक बॅनर्जी यांना पुढे केलं गेलं आणि इथूनच संघर्ष सुरू झाला. शुवेंदू यांनी तृणमूल सोडली, भाजपमध्ये प्रवेश केला आणि आज ते ममता बॅनर्जी यांचे सर्वात मोठे राजकीय प्रतिस्पर्धा बनले आहेत. भाजपने त्यांना फक्त पक्षात घेतलं नाही तर बंगालमधील भगव्या राजकारणाचा कमांडर बनवलं. आसाममध्ये हेमंत बिश्वा शर्मा यांच्यासोबतही जवळपास असंच घडलं. काँग्रेसच्या ईशान्य भारतातील उभारणी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर केली, पण नेतृत्वाच्या शर्यतीत पुन्हा घराणेशाही पुढे आली. गौरव गोगाई यांच्याकडे झुकणारं नेतृत्व पाहून शर्मा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला, भाजपमध्ये प्रवेश केला
आणि काही वर्षात ते संपूर्ण ईशान्य भारतातील भाजपचे सर्वात प्रभावी रणनीतिकार बनले. आज ईशान्य भारतात भाजपचा विस्तार झाला असेल तर त्यामागे शर्मा हे सर्वात मोठं नाव मानलं जातं. भाजपचा हा खेळ फक्त निवडणुकी जिंकण्यापुरता मर्यादित नाही, तर विरोधी पक्षाच्या आतल्या नाराजीचं राजकीय सोनं बनवण्याचा आहे. जिथे घराणेशाही वाढते तिथे महत्त्वाकांक्षी नेत्यांमध्ये असंतोष वाढतो आणि भाजप नेमका तिथेच प्रवेश करतो. म्हणूनच अनेकदा विरोधी पक्षातील सर्वात ताकदवान सेनानी भाजपकडे वळताना दिसतात. आता बिहारमध्येही हे चित्र दिसायला लागलं आहे. वर्षानुवर्षे मी घराणेशाही विरोधात आहे असं सांगणारे नितीश कुमार अखेर त्याच आरोपाच्या भोवऱ्यात अडकलेत. त्यांचा मुलगा निशांत कुमार यांची बिहार सरकारमध्ये आरोग्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. एकदाही निवडणूक न लढलेला, संघटनात्मक संघर्ष नसलेला आणि जनतेत कसलाही राजकीय परीक्षा न दिलेला नेता थेट मंत्रिपदावर पोहोचतो आणि मग परिवारवाद हा शब्द फक्त भाषणापुरताच उरतो. लालू प्रसाद यादवावर वर्षानुवर्षे टीका करणारे नितीश अखेर त्याच मार्गावर चालताना दिसले. आता पंजाबमध्येही भाजप अशाच एखाद्या गेम चेंजरच्या शोधात आहे. असा नेता जो सत्ताधारी पक्षात नाराज आहे, ज्यांच्याकडे जनाधार आहे, जो पंजाबमध्ये भावनांशी जोडलेला आहे आणि जो एका क्षणात राज्याचं राजकीय गणित बदलू शकतो. भाजपला माहीत आहे की पंजाबमध्ये निवडणूक फक्त प्रचाराने जिंकता येणार नाही. इथे भावनिक, धार्मिक, प्रादेशिक आणि सुरक्षेचं राजकारण एकत्र हाताळावं लागेल. आणि म्हणूनच दिल्लीतील रणनीतिकार आणि पंजाबमध्ये शांतपणे आणि अतिशय खोलवर खेळ मांडताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी सुरुवातीला अशक्य वाटणारी झेप घेतली. आसाममध्येही त्यांनी संपूर्ण राजकीय समीकरण बदललं आणि आता पंजाबमध्येही तसाच ऑपरेशन विस्तार सुरू असल्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. पुढच्या काही वर्षात पंजाबमध्ये राजकारणात मोठी फूट, मोठे पक्षांतर आणि नवे चेहरे दिसले तर आश्चर्य वाटायला नको. कारण भाजपचा हा खेळ फक्त निवडणुकीचा नसतो, तर संपूर्ण राजकीय व्यवस्था आतून बदलण्याचा असतो. बाकी भाजपच्या या रणनीतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि खरंच पश्चिम बंगालनंतर भाजप आता पंजाबमध्ये देखील आपले पाय घट्ट रवणार का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी पाहत राहा लगावबत्ती.